नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अर्णवने ईश्वरी सोबत लग्न केले. इथे तर आता वल्लरी आणि लावण्या वाट बघत बसलेल्या होत्या. लावण्या तर म्हणालेली होती की त्या मी ईश्वरीला सोडणार नाहीये, तिची वाट लावणार आहे. पण इथे वल्लरी आणि लावण्याची अर्णव कशा पद्धतीने वाट लावत आहे, म्हणजे ईश्वरीच्या वाटेमध्ये काटे पेरणाऱ्या, ईश्वरीला त्रास देणाऱ्या लावण्या आणि त्याचबरोबर वल्लरीची अर्णवने वाट लावलेली आहे. कारण ईश्वरीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेले मामा, त्याचबरोबर अंजली, अर्णव आणि आकाश हे सगळेजण तिथं आहेत. आजी थोडीशी नाराज आहे, कारण अर्णवने ऐनवेळी हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आजीला थोडंसं वाईट वाटलेलं आहे. परंतु या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने सोडवल्या जाणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे अंजली खुश झालेली आहे, कारण अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न झालेलं आहे. त्याचबरोबर नम्रताला सुद्धा बरं वाटलेलं आहे. परंतु आत्या, मामी आणि वल्लरी, ईश्वरीची आई या सगळ्यांनाही खरंच मोठा धक्का बसलेला आहे. कारण त्यांना वाटलंच नव्हतं असं काहीतरी होईल की ज्यामुळं एवढ्या मोठ्या गोष्टी होतील किंवा एवढा मोठा राडा होईल. या गोष्टीची कोणालाच कल्पना नव्हती की ईश्वरी अचानक असं काहीतरी करेल किंवा अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न होईल. याबद्दल कोणाला कोणतीच कल्पना नव्हती, पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. पण अचानक ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि त्यामुळं मात्र वाट लागलेली असते. परंतु अर्णव हा खंबीरपणे पाठीशी आहे. त्याने ऐनवेळी हा निर्णय घेतलेला असतो. ऐनवेळी ईश्वरीची इज्जत राखण्यासाठी, तिची अब्रू कोणी तिला त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेतलेला असतो. आणि त्याला त्या क्षणी जे वाटलं ते त्याने केलेलं असतं. खरं तर या गोष्टी करणं तेव्हा खूप गरजेचं होतं. कारण त्याने जर हे पाऊल उचललं नसतं तर आज लोकांनी ईश्वरीवरती शिंतोडे उडवले असते. ही गोष्ट अर्णवला नको होती आणि म्हणूनच अर्णवने हे सगळं केलेलं असतं आणि ईश्वरीची इज्जत वाचवलेली असते. आता अर्णव ईश्वरीला घेऊन घरी आलेला आहे. मग घरचे बाकीचे विधी होणंही गरजेचं आहे असं अर्णवने सांगितलेलं आहे. त्यामुळे यांच्या पुढे कोणताच ऑप्शन नसतो. सगळ्या गोष्टी तर व्यवस्थित झाल्याच पाहिजेत असं ठरलेलं असतं. आणि अंजली सुरुवातीला अर्णवला म्हणते, अरे चिंटू, मला बोलायचं तरी तू, काय झालं होतं अचानक? तेव्हा ईश्वरी खूप मोठ्या संकटात अडकलेली होती आणि तुला माहिती आहे ना, आत्ता हे करणं गरजेचं होतं. ताई, तुझा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे ना, असं अर्णव तिला बोलत असतो. तेव्हा मात्र अंजली सांगत असते की हो चिंटू, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. मग अंजलीला तो म्हणतो की मग तू आता मला सांग की तू गृहप्रवेश करणार नाहीस का? तेव्हा अंजली म्हणते की हो, मी करणार आहे गृहप्रवेश. आणि अंजली स्वतः गृहप्रवेश करण्यासाठी तयार झालेली असते. ईश्वरी आणि अर्णवचा गृहप्रवेश हा अंजलीने केलेला असतो. अंजलीने सगळी तयारी केलेली असते. आणि आता मात्र तिथं उभी असलेली लावण्या, वल्लरी यांची तर वाट लागलेली असते. लावण्याला तर कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय घडतंय. कारण या गोष्टी अशा पद्धतीनं या थराला पोचतील असा अंदाजच नव्हता आणि हे सगळं झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अंजली ईश्वरीला जवळ घेते आणि तिची समजूत घालू लागते. तिला म्हणते की हे बघ ईश्वरी, जे काय झालेलं आहे ते असू दे, पण आत्ता तू टेन्शन घेऊ नको. आता सगळं व्यवस्थित होणार आहे. तुला कोणत्याही गोष्टींची काळजी करायची अजिबात गरज नाही. मी आणि अर्णव तुला माहिती आहे ना कसं आहे ते. अजिबात काळजी करू नको आणि तुझ्या मनात ज्या काही शंका आहेत ना, त्या शंका पहिलं बाजूला काढून टाक. कारण त्या सगळ्या गोष्टींचा काहीही उपयोग होणार नाही. हे सगळं तुझ्यासाठी खूप नवीन आहे हे मला माहिती आहे. पण मला सांग, चिंटूला तू ओळखतेस, मला तू ओळखते, त्यामुळं काळजी करायची अजिबातच गरज नाहीये. मग कशाला विचार करतेस? अशा पद्धतीने सगळं बोलणं चाललेलं असतं आणि सगळेजण समजून सांगत असतात. अंजली पर्टिक्युलर तिला समजून सांगत असते. आता अंजली म्हणते की तुम्ही लग्न तर केलेलं आहे, पण आता पुढच्या गोष्टी होणंही गरजेचं आहे. आपल्याला घरी पूजा घालणं गरजेचं आहे. नवीन नवरी घरात आलेली आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. पण वल्लरी मात्र भयानक चिडलेली असते, कारण तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. कारण आता ईश्वरी वल्लरीला पुरून उरणार असते, त्याला काहीच तिथे शंका नसते. ईश्वरी मात्र वल्लरीची जाम वाट लावणार असते. कारण याच्या आधीही ईश्वरीने वाट लावलेली होती, तेव्हा तर ईश्वरी कोणत्याच नात्याने त्यांच्या घरी नव्हती आलेली. आता तर ईश्वरी जी आलेली आहे ती म्हणजेच अर्णवची बायको म्हणून तिथं आलेली आहे. अर्णवची बायको या नात्याने ईश्वरीने त्या घरामध्ये गृहप्रवेश केलेला असतो. या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि तरीही
जर काही प्रॉब्लेम यांना असेल तर ईश्वरी मात्र पुरती वाट लावणार, हे मात्र तेवढंच नक्की असतं. आता अर्णव सांगितल्या पद्धतीने इकडे ऐकत असतो. अंजली म्हणजे अंजलीने जी गोष्ट सांगेल ती अर्णवसाठी खूपच महत्त्वाची असते. अंजलीने काहीही सांगितलं तरीही अर्णव मात्र त्या सगळ्या गोष्टी ऐकायला तयार असतो. अगदी त्याच पद्धतीने गोष्टी घडत असतात. इकडे मात्र मामा ईश्वरीला समजून सांगत असतात की हे बघ ईश्वरी, तिथं काय घडलेलं होतं हे सगळं मला माहिती आहे. जर तिथे अर्णव पोहोचला नसता तर खूप अवघड झालं असतं. तुझ्यासाठी तुझं भविष्य आहे, त्याचबरोबर बाबांची तब्येत बघता तू ह्या गोष्टीचा विचार कर ना. जे काही घडलेलं आहे ते खूप चांगलं झालेलं आहे. कारण जर तुझ्यावरती कोणी शिंतोडे उडवले असते तर ते तुझ्या बाबांना काय झालं असतं सांग बरं. एकतर बाबांची तब्येत कशी आहे, ऐनवेळी अर्णव तिथं पोहोचला आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत. त्यामुळं मी काय सांगतोय ते लक्षात घे. तू अजिबात या गोष्टींचा विचार करू नकोस. जे काय घडलेलं आहे ते सोडून जा, विसरून दे आणि तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात कर. त्याचवेळी वल्लरी तिथे येते. वल्लरी म्हणत असते काय चाललंय तुमचं हे सगळं. म्हणजे अर्णव घरातून बाहेर जातो काय, तो येतो काय, आणि हा तुम्ही काय बोलला होता, अर्णव येणार आहे म्हणजे कदाचित नात्यांची गणितं बदललेली असतील. म्हणजे काय गणितं बदलणार होती नात्यांची, कोणती गणितं. म्हणजे तुम्हाला माहिती होतं ना अर्णव काय करणार आहे, मग तुम्ही आम्हाला का अंधारात ठेवलं. असं म्हणत आता ते सगळेजण बोलत असतात. सगळ्यांना वल्लरी बोलत असते. तेव्हा मात्र मामा म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, हे आयुष्य अर्णवचं आहे आणि त्यानं कसं जगायचं हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा त्याला आहे. त्यामुळं तू त्याच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही, असं मामाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र वल्लरीचं तोंड बंद झालेलं असतं. ईश्वरी शांतपणे असते. तेव्हा अंजली तिला समजून सांगते, चल तू चेंज करून घे, असं अंजली तिला सांगत आहे. कारण एवढी दमून आलेली आहे, काही खाल्लंय का नाही काही माहीत नाहीये. चल असं म्हणत अंजली तिची समजूत घालत आहे. गृहप्रवेश केलेला आहे. आजी थोडीशी नाराज झालेली असते, परंतु आजी जरी नाराज झालेली असली तरीही अंजलीने समजून सांगितल्यामुळं आजी सुद्धा शांत झालेली आहे, पण ती नाराज आहे. पण या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा ह्या गोष्टी मात्र तेवढ्याच मोठ्या असतात. आणि इकडे आता अंजली सांगते की हे बघ ईश्वरी, उद्या तुला ना सगळ्यांसाठी गोड पदार्थ घरामध्ये बनवायचे. हा पहिल्यांदा तू आली होती त्यामुळे तुला किचन मधलं तर सगळं माहिती आहे, तर तो पदार्थ तुला बनवावा लागेल. आता इकडे वल्लरी मात्र सगळ्यांच्या समोर सांगत असते, एकतर इकडे जी लावण्य आहे तिची आईही आलेली नाहीये आणि आता जर आपण अशा परिस्थितीत लावण्याला एकटीला सोडलं तर खूप अवघड होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की लावण्य सुद्धा याच घरात राहणार आहे, असं इकडे वल्लरीने सांगितलेलं असतं. तेव्हा आजीलाही ती गोष्ट पटते. खरं तर अर्णवला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. अंजली मामा या कोणालाच पटलेली नसते. अंजली मात्र म्हणत असते की राजेश अजून का आलेले नाहीयेत, चिंटू त्यांना फोन करतोस खरे, असं म्हणत अंजली राजेशची आठवण काढते. तेव्हा इकडे ईश्वरीच्या लक्षात येतं राजेश म्हणजेच अंजली त्यांचे मिस्टर आहेत, ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि त्यामुळं ईश्वरी मात्र पाहत असते आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. अर्णव मात्र शांतपणे सगळ्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु इकडे अंजलीला आता काळजी राजेशचीही वाटत असते. ईश्वरीला तिथे चांगलं सेटल केलेलं असतं आणि आता ती राजेशचा विचार करत असते. अर्णव म्हणतो की अगं ते गेले असतील, तुला माहिती आहे ना, काही इम्पॉर्टंट केस आले तर जिजू थांबत नाहीत, कसलाच फोन कॉल नसतो, तो ते डायरेक्ट जातात, गरिबांसाठी किती काम करतात तुला माहिती आहे ना ह्या सगळ्या गोष्टी, असं अर्णव तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र अंजली म्हणते हो रे बरोबर आहे ते. आणि अर्णव खरं तर जाम खुश झालेला असतो या लग्नामुळे. सगळ्यात जास्त आनंदी कोण झालेलं असेल तर अर्णव. कारण हा सगळ्या ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या म्हणजे अर्णवसाठी खूप छान असतात. आणि मग इकडे अंजली पण खुश झालेली असते. अंजली म्हणत असते की चिंटू मला तर कळतच नव्हतं की काय होणार आहे, कसं होणार आहे. इकडे लावण्य आणि वल्लरी यांनी प्लॅन केलेला असतो की आता उद्या जी पदार्थ बनवणार आहे ईश्वरी त्याच्यामध्ये आपण तिची वाट लावायची आहे आणि म्हणून त्यांनी सगळा गोंधळ घालायचं ठरवलेलं असतं. आणि नेमकं अर्णवने ते सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यामुळं अर्णव हा ईश्वरीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. जेव्हा त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करणार असतात हे अर्णवने ओळखलेलं आहे, तेव्हाच अर्णवने या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची कशी वाट लावायची ही गोष्ट मात्र ठरवलेली असते. त्याचबरोबर आता ईश्वरी खीर बनवायला घेते. जेव्हा ईश्वरी खीर बनवत असते तेव्हा मात्र ती खीर बनवते आणि सगळ्यांना द्यायची आहे त्याच्या आधी देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे.
त्यासाठी ते देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गेलेली आहे. आणि त्याच वेळी या दोघींनी त्या खिरीमध्ये तिथे लिंबू टाकलेलं असतं आणि खीर सगळी नासवलेली असते. आणि आता मात्र हे सगळं ज्यांनी केलेलं आहे त्यांना मात्र आता जन्माची अद्दल घडवायची हे अर्णवने ठरवलेलं असतं. आणि त्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी अर्णवने त्याच खिरीमध्ये जमालगोटा मिक्स केलेला असतो आणि ती खीर लावण्य आणि वल्लरी यांना खायला दिलेली असते. तर दुसऱ्यांसाठी बाकीच्यांसाठी वेगळी खीर त्याने बनवून ठेवलेली आहे. या सगळ्या गोष्टी त्याने केलेल्या असतात आणि ही गोष्ट त्यांना माहीतच नसते. आणि दोघेही आता बेजार झालेले असतात. त्यांचा जणू काही मुक्काम पोस्ट टॉयलेट झालेला आहे, बाथरूम झालेला आहे अशी त्यांची अवस्था झालेली असते. आणि इकडे पाहुण्यांच्या समोर ईश्वरीचा अपमान केला जात असतो. तेव्हा मात्र अर्णव शांत राहत नाही. तर अर्णव म्हणतो की बाद झालं मामी, आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं आहे. भिकारडी भिकारडी म्हणायची काहीही गरज नाहीये. ती माझी बायको आहे, या घरची सून आहे, त्यामुळं तिला तिचा मान मिळालाच पाहिजे असं अर्णवने ठणकावून सांगितलेलं असतं. तेव्हा ईश्वरी पाहतच राहते, कारण काहीही झालं तरीही अर्णव ईश्वरीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. आणि इकडे वल्लरीला तो चांगलं सुनावतो. त्याचबरोबर लावण्यालाही अर्णवने सांगितलेलं असतं, एकतर हे घर माझं आहे, इथे तुझा काही संबंध नाहीये, तू इथे कोणत्या नात्याने राहते ते मला आधीच सांग, कारण ते जर मला कळलं तर मग बाकीच्या गोष्टी सोडवता येतील. आणि तुझा इथे काही संबंध नाहीये, तू निघायचं, तू चालायला लागायचं, इथे राहायची काहीच गरज नाहीये तू, या भाषेत अर्णव तिला बोललेला असतो आणि तिची मात्र वाट लावून टाकलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.